मुंबईत राजकीय बैठकांचा आता जोर वाढलेला आहे। मवियाची सिल्वर ओकवर बैठक सुरू झालेली आहे, तर जागा वाटपासंदर्भात या बैठकी अंतर्गत चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे वरळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची देखील पुढच्या काही मिनिटातच बैठक सुरू होणार आहे। तर तिथं शिवतीर्थावर मनसे नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक होईल। 3 महत्त्वाची दृश्य, 3 महत्त्वाच्या बैठका, 3 ठिकाणं, त्यामुळे या 3ही ठिकाणी लोकशाही मराठीची देखील आता नजर असणार आहे। मवियाची बैठक सुरू झाली आहे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी, तर तिथं वरळीमध्ये शिवसेनेची देखील पुढच्या काही मिनिटात बैठक सुरू होणार आहे। एकूणच जागा वाटपासंदर्भात असलेला तिढा विजय शिवतारे यांनी बारामतीतून घेतलेली भूमिका अद्यापही सस्पेन्स कायम आहे। 2दा मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। याही मुद्द्यावर वरळीतल्या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। एकूणच महायुती शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार या सगळ्या संदर्भातली सुस्पष्टता या बैठकीनंतर्गत होऊ शकते। तिसरी महत्त्वाची दृश्य, शिवतीर्थावर मनसेची बैठक होणार आहे। पुढच्या काही मिनिटात या बैठकीला सुरुवात होईल। 2 दिवस राज ठाकरे दिल्लीत होते। दिल्लीत अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्या, भेटीगाठी झाल्या। त्यानंतर महायुतीत मनसे दाखल होण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना शिवतीर्थावर आता मनसेच्या बैठकीला पुढच्या काही मिनिटात सुरुवात होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता 2 प्रतिनिधी आपल्यासोबत आपले जोडले गेलेले, चेतन ननावरे आणि स्वप्नील जाधव। स्वप्नील, सुरुवातीला तुमच्याकडे येते। मवियाच्या बैठकीला पुढच्या काही वेळात आता सुरुवात होतीये। विशेष म्हणजे जागा वाटपाचा तिढा या बैठकी अंतर्गत सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रपूरच्या जागेचा जर मुद्दा आपण उपस्थित केला तर या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद चंद्रपूरच्या जागेवर आहे। दुसरीकडे सांगलीचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे। तर वंचितच्या मवियाच्या अस्तित्वासंदर्भात अद्यापही सस्पेन्स कायम आहे। लागवी निश्चित महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे, मात्र या ठिकाणी काही जागांवरती पेच निर्माण झाला। या जागांवरती सुद्धा प्रामुख्याने चर्चा होते। मग ती चंद्रपूरमधली जागा असेल, चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यांनी तयारी सुद्धा केलेली आहे। मात्र या जागी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची। त्यामुळे या संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते। प्रतिभा धानोरकर या शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेल्या, त्या बैठकीला उपस्थित सुद्धा आहेत। तर दुसरी जागा म्हणजे सांगलीच्या जागेवरती सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळते। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस या दोघांमध्ये त्या ठिकाणी पेच निर्माण झालाय आणि दोघांनीही दावा केलेला आहे। त्यामुळे या जागेंसंदर्भात खरं तर प्रामुख्याने चर्चा होतीये। दरम्यान अनेक जागा ज्या आहेत, खरं तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा, तो कुठेतरी ठरलेला आहे। मात्र वंचितचं नक्की यामध्ये काय भविष्य आहे या संदर्भात आज चर्चा होणार आहे। जर वंचित सोबत घेतलं तर कुठेतरी 20-18-10चा जो फॉर्म्युला ठरलेला आहे महाविकास आघाडीचा, तो कुठेतरी बदलण्यात येईल। मात्र जर वंचितला सोबत नाही घेतलं तर 20-18-10चा फॉर्म्युला हा कायम राहील आणि त्यावरती शिक्कामोर्तब होईल। 20-18-10च्या फॉर्म्युलामधील ज्या जागांवरती पेच होता त्या जागांवरती प्रामुख्याने आज चर्चा होईल आणि आजच त्या जागांसंदर्भात तोडगा आहे तो काढण्यात येईल आणि तशा प्रकारची रणनीती असेल ही सुद्धा या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल। काही वेळापूर्वीच बैठकीला सुरुवात झालेली आहे, मात्र एक जागांवरती चर्चा होणार आहे आणि ज्या जागांवरती पेच आहे, ज्या जागांवरती वाद हा महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतो, ज्या जागांवरती इच्छुक सदस्यांची संख्या ही जास्त आहे, त्या ठिकाणी प्रत्येक पक्षातील सदस्यांची एकंदरीत संवाद सुद्धा साधण्याचा प्रयत्न हा पक्षाच्या नेत्यांकडून होताना दिसतोय। मात्र सध्या संभाव्य चर्चा आहे ती म्हणजे वंचितला सोबत घेणार की नाही। वंचितकडून काही जागांची मागणी सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती लागवी ही मिळत आहे। 5 पेक्षा जास्त जागा हे वंचितला हव्या आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। वंचितने एकीकडे 7 जागांवरती काँग्रेसला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, मात्र वंचित आता महाविकास आघाडीमध्ये ज्या संभाव्य 5 ते 7 जागांची त्यांनी मागणी केलेली आहे, यामध्ये महाविकास आघाडीचे नेते किती उत्सुक या जागांसंदर्भात किंवा त्यांना ही जागा सोडण्यात येईल का ही चर्चा सुरू आहे। मात्र जर वंचित महाविकास आघाडीमध्ये आले तर सर्वपक्षीय म्हणजे महाविकास आघाडीमधील 3 पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडीला ही जागा सोडणार आहे। त्यामुळे तशा प्रकारची चर्चा सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे। काही वेळापूर्वीच बैठक सुरुवात झाली, मात्र या बैठकीनंतर खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होईल आणि यानंतर खरं तर अधिकृत माहिती आहे ती सुद्धा समोर येईल असे एकंदरीत माहिती देण्यात आलेली आहे। लागवी लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.